सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात। मुंबईत परतीच्या पावसाचा बळी गेलेला आहे। सिप्स परिसरात नाल्यात पडून महिलेचा मृत्यू झालाय। दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना ऐकायला मिळतातच। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा नाहक मृत्यू होतोय आणि याच परिसरात सध्या सिप्स कुलाबा मेट्रोचं काम सुरू आहे। अंधेरीत दररोज लाखो लोक सिप्स सहित MIDC परिसरात कामासाठी येत असतात, परंतु प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे येथील फुटपाथवर अनेक ठिकाणी असे झाकणा विना उघडे असलेले नाले पाहायला मिळतात। सिप्सच्या नजीक असलेल्या या MIDC परिसरात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। पडलेल्या पावसाने MIDC परिसरात अक्षरशः पाणी तुंबलंय। सिप्स परिसरातून महिला जात असताना झाकण उघडे असलेल्या नाल्यात महिला पडली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशामक दल तातडीने बचाव कार्यासाठी पोहोचलं। अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत महिलेला बाहेर काढलं। तातडीने जवळ असणाऱ्या कुपर रुग्णालयात महिलेला हलवण्यात आलं, परंतु रुग्णालयात महिलेला मृत घोषित केलं। मुंबईत परतीच्या पावसाचा बळी गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे, कारण का महिलेचा इथे मृत्यू झालेला आहे। सिप्स परिसरात नाल्यात पडून महिलेचा मृत्यू झालाय। तर दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडतात आणि त्यासाठी प्रशासन जबाबदार असतं, कारण दुर्लक्षितपणामुळे त्यांच्या या घटना घडताना दिसतात। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा नाहक मृत्यू होतो आणि याच परिसरात सध्या सिप्स कुलाबा मेट्रोचं काम सुरू आहे आणि अंधेरीत दररोज लाखो लोक सिप्स सहित MIDC परिसरात कामासाठी येत असतात, परंतु प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे येथील फुटपाथावर अनेक ठिकाणी असे झाकणा विना उघडे असलेले नाले पाहायला मिळतात आणि याच नाल्यात या महिलेचा पडून मृत्यू झालाय। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा। डॅरेल, मुंबईत परतीच्या पावसाचा बळी गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खरं तर पावसाच्या आधी तयारी केली जाते, सतर्कता बाळगली जाते, मात्र दरवर्षी अशा घटना घडताना दिसत आहेत। खरं तर उघडे झाकणा विना असलेले नाले हे प्रत्येक रस्त्यावर पाहायला मिळतात आणि हा पावसाचा अंदाज न आल्याने काही जणांचा यात मृत्यूही झालेला पाहायला मिळाला होता आणि कालच अशी घटना घडलेली आहे। सिप्स परिसरात एका महिलेचा मृत्यू झालाय। या संदर्भात अधिकची माहिती। नक्की प्रज्ञा, आपण पाहिलं तर काल मुंबईत जोरदार पाऊस पडत होता। प्रचंड पावसामुळे एकंदरीत मुंबईची तुंबई झालेली होती, पण मात्र एक दुर्दैवी जी घटना आहे ती घडली आहे, कारण विमल गायकवाड नावाच्या महिलेचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालाय। सिप्स परिसरात नाल्यात पडून या महिलेचा मृत्यू झाला आहे। अग्निशमन दलाच्या वतीने बचावाचे प्रयत्न करण्यात आले होते, परंतु महिलेला वाचवण्यात यश आलेलं नाही। महिलेला उपचारासाठी कुपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र जेव्हा महिलेला तिथे नेण्यात आलं तेव्हा त्या महिलेला मृत्यू घोषित करण्यात आला। एकंदरीत पाहायचं झालं तर संपूर्ण याला आपण म्हणू शकतो की प्रशासन जबाबदार आहे, कारण की ही महिला जी आहे ते कामावरून स्टेशनकडे मार्ग करत होती आणि तेव्हा तिथे एक मॅन्युअल होता आणि त्या मॅन्युअल मध्ये पडून त्यांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। प्रज्ञा जी 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 धन्यवाद डॅरेल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।